पूर्ण शेत तर गेलं पण माती सुद्धा गेली, शेतातली कपाशी होती गेली ती पण गेली. आम्ही भरपूर खर्च केला, तर आम्ही कर्ज पण काढलं होतं कपाशी कारण मागच्या वेळेस. काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली. माझ्या डोळ्यासमोर सगळं पीक होऊन गेलं. माझं कांदा चाळ माती सगळी खरडून होऊन गेलेली. कसं विपरीत झालं सारं, होता सोन्याचा संसार. अशा या बळीराजाची खरं तर संपूर्णपणे शेतीची राख रांगोळी झालेली आहे. त्यामुळे अशा बळीराजाच्या पाठीशी सरकारने ठामपणे उभं राहिलं पाहिजे. होता सोन्याचा. विघ्नार्थ फोटोग्राफीसह मी नितीन थोरात, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर.